स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावरती निरंतर राहू दे. आज मी तुम्हाला स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील कथा क्रमांक 10 सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे ही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 10. चंदूलाल दिवाणाची गोष्ट व समर्थांची जन्मपत्रिका. मोगलाईत राजूर म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी मठ असल्याचे हल्ली कळते. मठाला जहांगीरी करून देणारे चंदूलाल दिवाण त्यावेळी होते. त्यांची महाराजांच्या चरणी फार भक्ती होती असे दिसते आणि महाराजांनाही चंदूलालचा शहाणपणा खूप आवडत असे. कारण कोणी सेवेकरी हुशार दिसल्यास महाराज त्याला चंदूलाल या नावाने हाक मारी. राजूराहून महाराज जोगाईच्या अंबे येथे आले. तेथे एक मोठा डोंगर असून त्यावर दत्त पहाड या नावाची गुहा आहे. त्यात महाराज काही दिवस जाऊन राहिले. ही गुहा केवळ अरण्यात आहे. तेथे मनुष्याची वस्ती नाही. श्री स्वामी त्या स्थळी निराहार वास करून राहिले. पुढे त्या डोंगरावर महाराजांची प्रसिद्धी होऊन गावोगावचे लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. त्यावेळी प्रसिद्धी होणे महाराजांच्या इच्छेस नसल्यामुळे महाराज तेथून पंढरपुराला आले. तेथून मंगलवेढ्यास आले. तेथे 12 वर्ष होते. राजश्री नाना रेकी यांनी महाराजांची पत्रिका केली आहे. हे ज्योतिषी फार चांगले आहेत. ती पत्रिका घेऊन नाना रेकी अक्कलकोटाला गेली व ती त्यांनी स्वामींचरणी अर्पण केली. तिचा इत्यर्थ समर्थांचा अवतार शके 1771 चैत्र शुद्ध द्वितीया गुरुवार अश्विनी नक्षत्र प्रीतियोग प्रातःकाळी 2 घटका दिवसास मेषलग्नी हस्तिनापुराहून 12 कोसावर छेलीखेडे ग्रामी वडाच्या झाडाखाली गणपती मूर्ती सन्निध झाला. महाराजांचा भक्त रामसिंग हा गोट्या खेळत असता त्याच्यावर गोटीचा डाव आल्यामुळे तो रडवेला झाला व समर्थांची 8 वर्षाची मूर्ती धरणीतून प्रकट झाली. स्वामीसूत म्हणून मुंबईला उत्तम भक्त होऊन गेले. जातीने शूद्र असून एकनिष्ठ भक्तीने महाराजांची कृपा संपादन करून मुंबईला कांदेवाडीत त्यांनी समर्थांचा मठ स्थापन केला आहे. महाराजांच्या जन्मसंबंधाविषयीचे या भक्ताचे मत याप्रमाणे आहे. महाराजांची लीला अगम्य होती. त्यांच्या संबंधाने विचित्र गोष्ट सांगितली तरी त्यांना ती शोभा देत असे. ज्यांनी महाराजांना स्वतः पाहिले आहे ते कबूल करतीलच. स्वामी महाराजांचे ज्यांना दैवयोगाने दर्शन झाले आहे त्यांना महाराजांच्या वैभवाची थोरवी ध्यानात येईल. येथे बखर क्रमांक 10 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.